ओके, चल. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघायचं, ज्या आपल्या कालच्या कसोट्या राहिलेल्या आहेत, आज काल आपण कोणत्या कसोट्या घेतल्या त्या एकदा रिपीट करूयात. त्याच्यानंतर चालेल ना, त्याच्यानंतर आपण ज्या पुढच्या कसोट्या राहिलेल्या आहेत त्या घ्यायच्या आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या वरची मिक्स एक्झाम्पल, म्हणजे वेगवेगळ्या कसोट्या एकाच संख्येला लागू करायच्या असतील तर त्या संख्या. बरोबर आहे. आता बघा, पहिल्यांदा आपण कोणती काल बघितली, 2ची. बरोबर, कितीची बघितली, 2ची. त्याच्यानंतर 2 नंबरला कोणती बघितली, सिक्वेन्स विसरायचं नाही. इथं ज्या सिक्वेन्सनं मागच्या लेक्चरला लिहिलं तर त्या सिक्वेन्स आठवायला पाहिजे. एकदा 2 म्हणायचं, एकदा 11 म्हणायचं, एकदा 10 म्हणायचं नाही. लक्षात ठेवायसाठीच आपण तसं केलंय. पहिल्यांदा 2 केलं, त्याच्यानंतर काय केलं, 3, त्याच्यानंतर 9. ह्या दोघ जण एकसारखे आहेत म्हणून दोघांनी एकत्र घेतलेत. त्याच्यानंतर 4 आणि 8. बरोबर आहे, 4 आणि 8. इथं काय सांगितलं, या दोघांच्या मध्ये काय करायची, अंकांची बेरीज करायची. बेरजेला 3 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला कितीने भाग जाणार, 3 ने. बेरजेला जर का 9 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला कितीने भाग जाईल, 9 ने. त्याच्यानंतर 4ची कसोटी काय सांगितली, जी काय संख्या असेल, पोपटाचा डोळा सांगितला. 4च्या कसोटीमध्ये पोपटाचा डोळा किती अंकी आहे, 2 अंकी आहे. आणि 8च्या मध्ये पोपटाचा डोळा किती अंकी आहे, 3 अंकी आहे. बरोबर आहे काय, इथं 2 अंकी, इथं 3 अंकी. आणि इथं एवढ्यातल्या एवढ्यात तुम्हाला काय विचारणार, फुल्या विचारणार. इथे एक फुली विचारतील, इथे एक फुले विचारतील, अंक शोधायला सांगतील, ह्या तिघांच्यातला अंक शोधायला सांगतील. हे एवढं आपण एक्झाम्पल काल लेक्चरला बघितलेली आहेत. 9च्या आणि 3च्या कसोटीमध्ये कोणताही अंक विचारतील, कोणताही अंक विचारतील फुलीमध्ये. लक्षात आलं काय. पण ह्या दोघांच्या मध्ये कोणता विचारतील, 4 असेल तर पहिले 2, 8 असेल तर पहिले 3. 4ची कसोटी काय सांगितली, ह्या शेवटचे जे 2 अंक होऊन जी संख्या तयार होते, शेवटचे 2 अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला आपण काय म्हटलो, त्या संख्येला जर का 4 ने पूर्ण भाग गेला, 28 झालं, 32 झालं, तर आपण पूर्ण मागची संख्या कितीही मोठी असू दे, काहीही असो, त्याला किती भाग जाईल, 4 ने भाग जाईल. 8ची पण तशीच केली. शेवटच्या 3 अंकांना जर का कितीने भाग गेला, 3 ने भाग गेला, तर संपूर्ण संख्येला किती भाग जाईल. आता हे झालं 8. इथपर्यंत आपण कसोट्या काल मागच्या लेक्चरला बघितल्यात. बरोबर आहे. आज कोणतं बघायचं आहे, आज उरलेलं बघायचं आहे. मी 8 नंतर कोणता अंक लिहिला, 5 लिहिला. त्याच्यानंतर लिहिला कोणता, 10. त्याच्यानंतर 11, सॉरी 6 लिहिला, 6, 1 आणि त्याच्यानंतर 11. एवढ्या सगळ्या कसोट्या, ह्या 4 कसोट्या आपल्याला बघायच्या राहिलेल्या आहेत, त्या बघायच्या. आणि कालच्या लेक्चरला तुम्हाला काय म्हणलो, कालपैकी कोणत्या संख्येला 99 ने भाग जातो. बरोबर काय. अशा प्रकारचे पण प्रश्न भलेही पोलीस भरतीला नसतील, कंबाईनला नसतील, पण इतर एक्झामला समजा रेल्वेज वगैरे असतील कुठेतरी, हे प्रश्न विचारतात. बरोबर. परवा मी तुम्हाला सांगितलं काय, रेल्वेला प्रश्न विचारला, एवढा मोठा विचारला, 11 अंकी संख्या होती, 11 ने भाग जातोय, 9 ने भाग जातो का, किती भाग जातो असं विचारलेलं. बरोबर आहे. आता मग पहिल्यांदा कोणती कसोटी आहे, 5ची. 5च्या कसोटीमध्ये 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे कोणते अंक पाहिजेत, एकक स्थान कसं पाहिजे, 0 किंवा 5, एवढंच पाहिजे. 7 एकक स्थानी असेल तर कितीही मोठी संख्या असू दे, काही असू दे, भाग जाणार नाही. 4 एकक स्थानी असेल तर भाग जाणार नाही. मग आपल्याला काय पाहिजे, 0 किंवा फक्त 5 पाहिजे, दुसरा अंक चालणार नाही. त्याच्यानंतर 10 असेल तर फक्त ह्या दोघांच्या पैकी कोण राहणार, फक्त 0, म्हणून मी ह्या दोघांना एकत्र लिहिलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर 6ची कसोटी काय सांगितली आपण, 6च्या कसोटीमध्ये आपण म्हटलो की कसं आहे, 2 न आणि किती भागायला पाहिजे, 3 न. 2ची आणि 3ची कसोटी लागू झाली तर संपूर्ण संख्येला कितीने भाग जाईल, 6 ने भाग जाईल. किंवा आपण परत म्हणलो, अशा समसंख्या आहेत की ज्यांना कितीने भाग जातो, 3 ने भाग जातो. ज्या समसंख्या आहेत त्यांना 3 ने भाग जातो, त्यांना काय म्हणतो आपण, 6 ने भाग जातो. समसंख्या आल्या म्हणजे 2 भाग गेला, आणि 3 म्हणजे काय, 3 3ची कसोटी लागू केली. त्याच्यानंतर 11ची कसोटी महत्वाची. बरोबर आहे. 11ची कसोटी महत्वाची, ती काल सांगितली. काय सांगितली, एक संख्येतील संख्या समजा 5 अंकी आहे, किती अंकी आहे, 1 2 3 4 5 अंकी संख्या आहे. बरोबर आहे. वाक्याचा अर्थ बघा, काय सांगितलं, एक आड एक संख्येतील अंकांच्या बेरजेतील फरक तोडा. त्याला म्हणणं काय सांगतोय, एक आड एक अंक घ्यायचे. कसे घ्यायचे आहेत, एक आड एक. ते असणार आले ते एक आड एक, आणि उरलेले एक आड एक कसे असणार आहेत, असे असणार आहेत. आता जे तुम्ही खाली एक आड एक केलेत यांची बेरीज करा, काहीतरी बेरीज येईल. बरोबर आहे. यांची बेरीज करा, काहीतरी बेरीज येईल. म्हणजे इथं काहीतरी संख्या मिळेल, इथे काहीतरी संख्या मिळेल, आणि ह्या दोन संख्यांच्या मधला काय घ्यायचा आहे तुम्हाला, फरक. हा फरक घेतल्यानंतर हा फरक कसा पाहिजे म्हणून सांगितलं, हा फरक घेतल्यानंतर हा फरक तुमचा कसा पाहिजे, 0 चालेल, किंवा 11 चालेल, किंवा 22 चालेल, किंवा सो ऑन. म्हणजे पुढं कोणताही अंक चालेल, पण कसा पाहिजे, 11च्या पटीतील पाहिजे. या कसोट्या काल आपण एक्सप्लेन केल्यात, याच्यावरची एक्झाम्पल राहिले. बरोबर. आज त्यातले आपण पहिलं घेतोय 5.
काय नाही 5 आणि 10 मध्ये फक्त एक दोन एक्झाम्पल फक्त देणं, काय ते काय अवघड नाही. बघ असं आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? 2च येणार. एक काय येईल? 5 किंवा 0. त्याच्यामुळे ह्याच्यात काय लोड घ्यायचा प्रश्नच नाही. 5 परत कुठं लागणार माहिती आहे का आपल्याला? 5 परत लागणार ज्यावेळी आपण कंबाईन एक्झाम्पल बघणार. फॉर एक्झाम्पल समजा मी म्हणतोय काय, मला 35 न भाग जाणारी संख्या शोधायची आहे. समजा मला ह्याला 35 न भाग जातोय असं म्हणायचं आहे. ओके, तर ह्या ठिकाणी स्टार किती पाहिजे? 5 किंवा 0च पाहिजे. पहिली कंडिशन 5 किंवा 0च पाहिजे. दुसऱ्या कंडिशन मध्ये 5 बसते का 0 बसते हे कोण ठरवणार? 35 म्हणजे 7 आणि 5 आला, बरोबर आहे. 5 ची कसोटी लागू केली, आता राहणार काय? 7 न भाग जातोय का बघणार, एकदा 0 ठेवून बघणार, एकदा 5 ठेवून बघणार, कितीनं भाग जातोय बघणार, ती संख्या तिथं बसणार. हे अजून पुढच्या यायला घेणार. म्हणजे 5 आपल्याला इथं जास्त नाही, ज्यावेळी कंबाईन एखादी संख्या येईल त्यावेळी भाग जातोय का नाही बघायला हे काय बघायचं आहे. परत स्टार सगळी कोणता अंक येईल? कोणता येईल? 0 ते 9 कोणताही अंक येऊ शकतो. आता काय येऊ शकतो? तर बघा काय झालं, फक्त हेच कंडिशन सांगितलं ना, एकच कंडिशन बदललोय. इथं अर्जुनाचा डोळा, अर्जुनाचा डोळा नसतो, पोपटाचा डोळा असतो. हा, एवढा एकच आहे आणि इथंच फक्त लक्ष पाहिजे. बाकी इकडे काय पण युद्ध किती येईल? 0 ते 9 कोणताही अंक चालेल. लक्षात आलं? त्याच्यानंतर 10 काय पाहिजे? आता 10 असतं तर एकच आणि फक्त काय पाहिजे? 0. मध्ये आधी काय पण असलं तर चालतंय. कुठे ह्याला 10 बघायचं काय येईल? 0. 10चे कसोटी सोपे आहेत, जेव्हा प्रश्न काय एवढं अवघड नाही. राहिले प्रश्न 6चा. कितीचा? 6चा. बरोबर, 6चा फक्त बघून घेऊया. घ्या प्रश्न लिहितो, एक्झाम्पल घ्या फक्त. घ्या, काय शोधायचं आहे तुम्हाला? की 6ने भाग जातो का नाही जातो. आज सावित्रीबाई फुले यांचं जयंती आहे, आपल्याला माहिती आहे ना. आपण काय करणार आहे? छोटीशी वक्तृत्व स्पर्धा घेणार आहे. त्याच्यामध्ये मुलींच्यातील एक प्रतिनिधी आणि मुलांच्यातील एक प्रतिनिधी, या दोघांच्या मध्येच फक्त फाईट होईल आणि त्या फाईट मध्ये जो विजयी होईल त्याला अकॅडमी कडून काही मिळणार नाही. कसोटी लागू करायची, लागू झाली की उत्तर काय तेवढं सांगायचं. कुणाकुणाला भाग जातो 6नं हे फक्त शोधायचं. येईल और एवढा वेळ नाही आपल्याकडं. चला, पहिल्यांदा कंडिशन काय लागू केली पाहिजे? कुठल्या 2 कंडिशन लागू करायच्या आहेत? 2ची कसोटी आणि 2ची कसोटी काय सांगते? एकक स्थानी काय पाहिजे? 2, 4, 6, 8, 0 हे पाहिजेत. कुणाच्या एकक स्थानी 2 नाही, पुढं 3ची कसोटी त्याला लागूच करायची नाही. काय सांगतोय बघा, मी प्रश्न समोर दिला, ह्यातली कुठल्याला भाग जातो बघायचा आहे. पहिल्यांदा 2ची कसोटी लागू करा, सोपी आहे. काय येईल? 9 तर येणार नाही, समसंख्या नाही. 3 तर येणार नाही, समसंख्या नाही. म्हणजे 6नं भाग जाणाऱ्या प्रत्येक संख्या कशी पाहिजे? समसंख्याच पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर आता राहिल्या कोण? ही 2 जण राहिली.
आता यांच्यातलं मला चेक करायचं आहे की यांचा भाग कोणाला जातोय. आता इथं 3ची कसोटी लागू करताना मला बेरीज करायला पाहिजे. बेरीज करत असताना काय करणार, 9 आणि 4 पटपट 9 आणि 4 13 आणि 7 20 आणि 2 22 आणि 9 31 आणि 8 किती 39 बरोबर. खालचं किती झालं 22 बरोबर आहे. 22 म्हणजे किती येईल 22 काय लगेच विचार करायला 22 म्हणजे काही हा हा बघा म्हणजे यातील चारी संख्यांच्या पैकी एकाही संख्येला किती भाग जाणार नाही 6 भाग जाणार नाही. का जाणार नाही तर पहिल्यांदा का आपण कंडिशन सांगितली एकक स्थानी किती पाहिजे 2 पाहिजे किंवा समसंख्या पाहिजे. त्याच्यानंतर बेरीज किती पाहिजे कितीच्या पट्टीत पाहिजे 3च्या पट्टीत पाहिजे. एकही उत्तर येणार नाही. हा कुठल्या 2 नंबरच्या ऑप्शनला ती लागू झाली नाही ना. बेरीज किती झाली 39 ला भाग जातोय का 3 न माझी चुकलं हा त्याला भाग जातोय. दोन्हीच्या दोन्ही कंडिशन ऍट अ टाइम अप्लाय झाला पाहिजे. म्हणजे इथं भाग गेला कितीनं 13 म्हणजे 3 भाग गेला उत्तर 13 आलं. त्याच्यामुळं काय येईल एकच संख्या चारीपैकी येईल किती हा दोन्ही कंडिशन अप्लाय करणारा एकच आहे ही संख्या. मी मगापासून विचार करायला काय माहिती मी हे मोजून दिले काय झालं कशामुळे झालं सांगा ह्या कार्ट्यामुळे झाले. ह्याने 39च्या पुढे काट मारल्या मारल्याच का नाही. मी हिची वय बघावली मगापासून नाही भाग जात नाही. मी विचार करलो काय हा मी विचार करलोय नाही भाग जात नाही तर मी तिथे जागा सोडलेली त्यानं लिहिलंय 39 आणि मी पण तसंच तेच उत्तर होतं माझं. पण तुम्ही नंतर म्हणायला लागले की एकच स्थानी समसंख्या पाहिजे हा म्हणून मी नंतर हे केलं. बेस्ट. एकक स्थानी समसंख्या म्हणजे बघा बेरीज करून त्याच्या एकक स्थानी समसंख्या नव्हे संख्येच्या एकक स्थानी समसंख्या पाहिजे. कळते का बघा याचं कन्फ्युजन काय झालं ही 39 आली 39 ही समसंख्या नाही त्याच्यामुळे तिला काट मारला नाहीच. पण तिथं समसंख्या बघायची नाही. समसंख्या बघताना दिलेली संख्या समसंख्या आहे का नाही एवढंच बघायचं की त्याच्यानंतर इकडं काय बघायचं 3 न भाग जातो काय. ही कंडिशन वेगळी ही कंडिशन समजा. हा चला पुढची कुठली सांगितली आपण 11. 11च्या कंडिशनचं एक्झाम्पल पटपट घेतो. कालची दोन्ही लेक्चर अपलोड केलेत. कालचे लेक्चर अपलोड करायला वेळ लागला कारण की इंटरनेट बंद होतं त्याच्यामुळे वेळ झाला. कालचे 2 लेक्चर अपलोड केलेले आहेत. चला घ्या. एक नंबर पहिलं मी सोडवतो नंतरचं 2 तुम्ही बघायचे. पहिल्यांदा बघा पहिल्या कंडिशन मध्ये मी काय सांगितलं की कशी बेरीज करायची आहे 1 आड 1. आता मी डायग्रामच करतो बघा 1 आड 1 झाल्या 3 संख्या. आता वरची बरोबर खालच्यांची बेरीज करून घेतो 5 आणि 4 9 9 आणि 9 18 बरोबर. वरच्यांची बेरीज करूया 0 5 आणि 2 7 किती झाली 7. आता ह्या दोघांच्यातला फरक किती आहे हा जर का फरक 0 असेल तरी 11 भाग जाणार 11 आला तरी 11 भाग जाणार 22 आला तरी 11 भाग जाणार. म्हणजे पहिल्या संख्येला 11 भाग जातो का नाही जातो. दुसऱ्याला बघा दुसऱ्याला तुम्ही चेक करायचं
लवकर चेक करा. काका पलीकडे लाईट बंद करा किती पलीकडे नाही इकडली क्लासरूम मध्ये ती पण आणि इकडे पण चालू आहे बघा. ही पण चालू आहे इकडली पलीकडली उजव्या बाजूची. पुढे बस ह्यातच दिसत नाही मी. चला माझ्या आता लक्षात आलं इकडे लाईट चालू आहे. दुसऱ्याला जातोय तिसऱ्याला जात नाही. चला बघा 4 आणि 3 7 आणि 6 13 आणि 1 14 किती झालं 14 इकडली 6 आणि 8 14 14 आणि 9 23 आणि 2 24 23 आणि 2 24 फरक किती आला 11. म्हणजे याचा अर्थ भाग जातो. त्याच्यानंतर 3 नंबर 4 आणि 2 6 6 आणि 1 7 7 आणि 9 वरच्यांची बेरीज 0 3 3 3 आणि 4 7. आता यांच्यातला फरक किती होतोय 9. याचा अर्थ भाग जाणार नाही. लक्षात आलं. आता स्टारच घेऊया. स्टार म्हणजे चांदणी. घ्या प्रश्न घ्या असा घ्या. हे लिहा पहिला. दिलेल्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. दिलेल्या संख्येला 11ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. स्टारच्या जागी कोणता अंक येईल. ओके पहिली गोष्ट काय पहिल्यांदा रूल अप्लाय करायचा आहे. अप्लाय फक्त करा. कळते का बघा मी सांगणारच आहे. आज टेस्ट आहे फक्त 30 प्रश्न फक्त 20 मिनिटात सोडवायचे. काय अवघड नाही. काय वास्तव बारक्या पोरांची टेस्ट काढल्याचा फील आला मला. हे बेसिकची टेस्ट काढताना ते अंगणवाडीच्या पोरांचे काढत नाहीत काय. चौकोन करा टिक करा. नाही ऍपमध्ये थोडी लेक्चर दिसणार नाहीत कारण की आता ही लेक्चर रेकॉर्ड झालेत ना ती दिसणार नाही. लाईव्ह घेतलं तर ऍपमध्ये दिसते आणि हे दिसत नाही. ऍड करावं लागतं तिकडे अपलोड करायला. किती 3 येते बरोबर आहे. आता आपण व्यवस्थित समजून घेऊ एकदम सोप्या भाषेत बरोबर आहे. आता पहिल्यांदा 1 आणि 1 करून घ्या बरोबर. 6 स्टार आणि 9 6 आणि 9 ची बेरीज किती होईल 15. म्हणजे मी तो 15 अधिक मला काय करायचं आहे स्टार करायचा आहे बरोबर. आता वरच्यांची बेरीज किती आली 7. आता बघा जिकडे स्टार आहे कुठल्या बाजूला आहे स्टार 15 तो आणि स्टार मिळून तर पुढे जाणार ना बरोबर आहे. म्हणजे अगोदर ह्यांच्यातला जो फरक आहे तो वाढणार आहे. 7 आणि 15 मधला फरक किती आहे 8 आहे बरोबर आहे. आणि मी ज्यावेळी 15 मध्ये स्टार मिळवणार त्यावेळी काय होणार फरक वाढ जाणार ना. आणि हा फरक मला वाढवून किती करायचा आहे आता 11 करायचा आहे. म्हणजे तिथला मला फरक किती आहे 8 आहे. हा मला किती करायचा आहे 11. आणि हा 11 करताना या स्टारच्या जागी मला किती पाहिजे 3 पाहिजे. बघा आता सेम कंडिशन हे गणित पाठीमागचं विसरून जाऊ. सेम कंडिशन मी खाली लिहितो. म्हणजे कशी 7 अधिक स्टार असतं काय म्हणतो बघा आणि खाली 15 असतं तर काय केलं असतं. ह्या दोनच कंडिशन आहेत. काय सांगते बघा एक तर पाठीमागच्याकडे काय असणार स्टार असणार किंवा पुढच्याकडे स्टार असणार. पुढच्याकडे स्टार असणार मिळवून पुढे जायचंय बरोबर आहे. आता बघा ह्या 7 मध्ये मिळवून मला पुढे जायचंय आणि इथे किती आहे 15. म्हणजे आता फरक किती आहे 8. आता ह्यांच्यातला फरक वाढणार नाही. आता फरक काय होणार कमी होणार ना. 7 मध्ये मिळवून मी पुढे चाललोय. मग आता मला किती करायचा आहे फरक 11 करून चालेल का फरक. समजा मला फरक 11 करायचा झाला तर मला इथं किती मिळायला पाहिजेत हे जर करायला पाहिजे किती मला 26 आणि 26 करताना ह्याला मिळवायला पाहिजे किती 19. 19 सर काय करते 19 बसूया चालेल काय नाही. आता काय करायला पाहिजे ह्या 7 ला मला किती करायला पाहिजे
15 करायला पाहिजे आणि 15 करताना मला या स्टार मध्ये किती मिळायला पाहिजेत? मग 8 पाहिजेत. दोनच कंडिशन आहेत बघा. एकदा 8 म्हणजे पुढच्या दोन कंडिशन आहेत. एक मागा असणार कोणतं, एक बेरीज पुढे असणार. बरोबर आहे. समजा दोन्हीच्या दोन्ही बेरजा समान आल्या आणि स्टार आला. दोन्हीच्या दोन्ही बेरजा समान आल्या म्हणजे एका ठिकाणी आले 8, खाली पण 8 आले आणि ह्याच्यात स्टार आहे. स्टारचे काय येईल? 0. बरोबर आहे का? 0 येईल. पण एक मागा आहे एक पुढा आहे. पुढच्याला असेल तर फरक पुढचा करता 11 करा 22 करा काय ते करा. बरोबर आहे. मागे येत नाही जर का मोठ्याकडे असेल तर स्टार आणि बारक्याकडे असेल तर जवळची जी संख्या आहे त्याला वाढवून न्यायची, तिथपर्यंत फरक कमी करायचा. लक्षात आलं काय? ओके, समजलंय? द्विगुणित मग 1. हा या 11 भाग जातो. दुसरा एकदा पण येतो. एक 2 3 एक्झाम्पल दिले. पटकन सांगायचे. आता ह्याला वेळ लागता कामा नये. हे काय जास्त कसं अवघड नाही. आणि याच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मुलांच्या कोण भाग घेऊ इच्छितय? आज कोण नवीन आहे? आज कोण नवीन आहे? दोघांना तुम्हाला सूट आहे. म्हणजे तुम्ही दोघं जण वाचणार आहे ना यातनं. मी तुमचं नाव कधीही घेणार नाही या पुढे म्हणून स्टेजवर, परंतु उद्या मी तुमचं नाव घेऊ शकतो. पहिले झालं. दुसरं आवरा आवरा पटपट पट. किती आलं? पहिलेच किती आलं? किती? 5 आले. पहिल्याच 5 आले. दुसऱ्याचं 5 आले. हे दुसरं म्हणताय काय? हा म्हणजे हे पहिला आलं मी. हा याचा आन्सर किती येते? 5 का 4? 4. याचं एक नंबर म्हणत नाही मी मधला. हा त्याच्यानंतर याचं किती येते? याचं 4 आणि याचं मी सोडवणार आहे पण आन्सर विचारलं. मी हिजेही बघणार नाही त्यामुळे मतदा किती झालं तुझं? पहिले किती झालं? चला बघा बेरीज काढूया. 6 आणि 1 7, 7 आणि 6 13, 13 आणि 8 21. वर्षाची बेरीज किती झाली? 21. खालच्याची फक्त 5 अधिक स्टार आहे. ऑलरेडी फरक किती आहे? फरक किती आहे? 16चा फरक आहे. बरोबर आहे. आता मागच्याकडे माझ्याकडे स्टार आहे म्हणजे मी 16चा फरक कसा करणार? कमी करणार आणि किती करणार? 11 करणार. बघा आता ऑलरेडी यांच्यातला फरक 21 आणि या 5 मधला फरक किती आहे? 16 आणि हा मध्ये वाढवणार आहे म्हणजे फरक कसा होईल? हळूहळू कमी होईल. 16 1 1 1 1 कमी होईल. आता काय करायचं आहे? हा फरक मी 0 पण करू शकतो आणि 11 पण करू शकतो. बरोबर काय? समजा मला हा फरक 0 करायचा असेल तर ह्यात मला किती मिळालं पाहिजेत? 16 मिळालं पाहिजेत. मग स्टार म्हणून 16 पण ठेवून चालेल नाही. मग मी काय केला? ह्या दोघांच्यातला फरक 11 करायचा असेल, किती करायचा असेल? 11 करायचा असेल तर ह्या 5 मध्ये अजून मला किती मिळालं पाहिजे? बघा फरक 11 करायचा म्हणजे काय? ह्या 21 पासून 11 वजा करा, उत्तर किती येईल? 10. म्हणजे मला खाली किती करायला पाहिजे? 10 करायला पाहिजे. ऑलरेडी आहे किती म्हणजे होणार किती?
10 म्हणजे किती मिळालं पाहिजे 5. म्हणजे याच्यामध्ये स्टार बरोबर किती येईल 5. त्याच्यानंतर हे बघा 8 आणि 3 11 स्टार 14 अधिक स्टार. त्याच्यानंतर 2 आणि 3 5 आणि 7 5 आणि 5 10. आता बघा आता कोणाकडे स्टार आहे पुढच्याकडे आहे 10 मागचा आहे 11 14 पुढचा आहे म्हणजे त्या संख्या सांगाल छोट्या किंवा लहान. आता हे जर का वाढते तर फरक काय होणार वाढणार का कमी होणार 14 मध्ये मी एखादी संख्या मिळवतोय फरक वाढणार का कमी होणार वाढणार ना बरोबर आहे. म्हणजे ऑलरेडी फरक किती आहे 4चा. हा वाढत वाढत कुठं जायला पाहिजे मला किती मिळालं पाहिजेत आणि तेच लिहायचं आहे इथं किती येणार 7. त्याच्यानंतर 9 आणि 3 12 आणि 4 16. आता इकडं किती झालंय 1 अधिक स्टार. आता मागच्याकडे आहे ना 1 कडे आहे फरक कितीचा आहे आता 15चा आहे फरक. हा फरक कमी करून मला काय करायचं आहे 11 वरती आणायचं आहे. मग काय करायला पाहिजे ह्याच्यात किती मिळालं पाहिजे 4. म्हणजे 1 आणि 4 5 झालं तर हे 16 आणि 5 मधला फरक किती होईल 11. लक्षात आलं बघा. कन्फ्युजन थोडस कन्फ्युजन आहे चेहऱ्यानं दिसायला आले बघा. सांगतो काय आहे की स्टार नेमका कुणाकडे आहे त्याच्यानुसार त्याला मिळवायचा का कमी करायचा हे कळण झाले बरोबर. मला कळते तुम्हाला काय कळण झाले ते. आता पाठीमागचं एक्झाम्पल घेऊया म्हणजे इथं परत एक्सप्लेन करतो की आपण केलंय काय काय बरोबर आहे. आधी बघा 2 संख्येचा फरक घ्यायचा आहे. फरक म्हणजे काय असणार आहे एक संख्या मोठी असणार आहे एक संख्या छोटी असणार आहे बरोबर. आता बघा एक संख्या मोठी एक संख्या छोटी. दुसरी एक संख्या किती समजा ही कन्सेप्ट आहे समजून घ्या. एक 15 आहे एक 10 आहे दोघांच्यातला फरक किती आहे 5चा फरक आहे. हे तर लगेच कळते बरोबर लगेच कळते. आता बघा मी काय म्हणतोय ही मागची संख्या म्हणलो ही पुढची संख्या म्हणजे संख्या रेषेवरती मागची रेषा पुढची संख्या. आता बघा मी काय म्हणलो 15 मध्ये जर का तुम्ही आणि काहीतरी मिळवलं 2 मिळवलं मी काय म्हणतो ही 2 टोकं आहेत हे मागचं टोक आहे हे पुढचं टोक आहे. या पुढच्या मोठ्या संख्येत जर का तुम्ही काहीतरी मिळवताय म्हणजे कोण मिळवताय स्टार मिळवताय. स्टार 2 जागी मिळू शकतोय मागं किंवा पुढं. जर का ह्यात मिळवतोय तर ही संख्या काय होणार वाढ होणार ना. आता किती मिळवत आहे 2 मिळवत आहे. आता मला सांगा 2 मिळवल्यानंतर 15चे किती होईल. आता फरक कितीचा राहील हा फरक पण काय झाला वाढला. म्हणजे काय ज्यावेळी ह्या संख्यांच्या बद्दल मी बघतोय या संख्येत मिळवत असेल म्हणजे पुढच्या संख्येत जर का स्टार मिळवत असेल तर तो काय होतोय गॅप काय होऊन जाणार हळूहळू वाढत जाणार बरोबर आहे. आता बघा हीच कंडिशन 15चा आहे पाठीमागं 10 आहे आणि या 10 मध्ये मी 2 मिळवले बघा ऑलरेडी गॅप कितीचा आहे हा 5चा. पुढचं टोक तसंच आहे पण हे पाठीमागचं टोक कुठं सरकले पुढे सरकते म्हणजे गॅप काय होणार वाढणार का कमी होणार कमी होणार. आता मागच्या टोकामध्ये जर का 2 मिळवत असेल अगोदरचा फरक होता 5 हे झालं 12 त्याच्यामुळे फरक किती झाला 3 म्हणजे फरक काय झाला कमी होणार. आता तुम्हाला नेहमी काय करायचं आहे जवळची संख्या शोधायची आहे. काय करायची जवळची संख्या म्हणजे बघा 0 करायचं असेल फरक कमी होत असेल बघा फरक कमी होत असेल 11 करायचं का बघा कमी करून 11 काय म्हणतो बघा ऑलरेडीच आहे 9 आणि कमी करून करतो 11 असं होईल काय नाही. कमी करायचं असेल तर 0कडे न्या. 11 पेक्षा मोठी संख्या असेल 15 16 20 तर 11 पर्यंत आणा. 22च्या पुढची संख्या आली तर 22 पर्यंत आणा. लक्षात काय म्हणजे मागे यायचं कमी करायचं म्हणजे आणि पुढे जायचं म्हणजे काय समजा बेरीज 9 वरती आहे तर काय करावं पुढची संख्या 11 करणार. समजा बेरीज किती वरती आहे 15 वरती आहे तर काय करणार पुढे जायचं आहे तर काय करणार 22 वरती नेणार. पुढे जायचं असेल तर जवळची पुढची संख्या बघायची मागे जायचं असेल तर मागची जवळची संख्या शोधायची. संख्या शोधताना कोणत्या शोधायच्या आहेत 0 11 22 33 अशा संख्या शोधायच्या. आता परत एकदा पाठीमागचं गणित आपण सगळं एक्सप्लेन करून घेऊया बरोबर आहे. बघा पहिलं गणित आता हे किचबिट काला झालेलं आहे परत मी काय करतो खोडतो असं व्हायला नको की समजायलाच नाही परत. बघा बघूया व्यवस्थित बघा संख्या आहे एक आड एक संख्येची बेरीज करूया. काय करणार 9 आणि 3 12 आणि 4 16 म्हणजे खालची बेरीज किती आली 16. याच्यामध्ये स्टार आलाय काय नाही ओके. आता वरची 1 आणि स्टार किती झालं
1 अधिक स्टार झाला. बरोबर, इथपर्यंत समजलं, बेरीज करून फक्त लिहिली. आता शोधायचं काय, स्टार कुणाकडे आहे, कुणाकडे आहे, मागच्याकडे आहे का पुढच्याकडे आहे, मागच्याकडे आहे, म्हणजे गॅप कमी होणार का वाढणार, आता अजून पण वाढणार म्हणतात. मागच्या टोका ही कन्सेप्ट कशाला सांगितलं तुम्हाला, ह्याच्याकडे आहे तरी हळूहळू कमी होते ना, आणि याच्याकडे हे पुढे पडणार ना, म्हणजे गॅप होणार वाढणार. एवढंच फक्त लक्षात पाहिजे, कन्फ्युजन ह्याच गोष्टीत होतंय, गॅप कमी होणार का गॅप वाढणार, लक्षात ठेवा, एवढीच कन्फ्युजन आहे. ओके, आता तिथं लिहून ठेवा वरती मार्जिन मध्ये, घ्या समोर, चुकता कामा नये सर, उद्या आल्या तर मास्टरची काय किंमत राहायची, मग चुकलं तर एवढंच आटापिटा करून शिकून देतात. हा या, लहान संख्येमध्ये स्टार मिळवत असाल तर, लहान संख्येमध्ये स्टार मिळवत असाल तर, लहान संख्येमध्ये स्टार मिळवत असाल तर, लहान संख्येमध्ये स्टार मिळवत असाल तर संख्येच्या मधला फरक कमी होत जाईल, संख्येच्या मधला फरक कमी होत जाईल, संख्येच्या मधला फरक कमी होत जाईल. बरोबर. दुसरं, मोठ्या संख्येमध्ये स्टार मिळवत असाल तर, मोठ्या संख्येमध्ये स्टार मिळवत असाल तर, मोठ्या संख्येमध्ये स्टार मिळवत असाल तर फरक काय होईल, मोठ्यानं काय होईल, वाढत जाईल. आता ही दोन वाक्य समोर आहेत, आता कन्फ्युजन होणार नाही. आता बघा, स्टार कोणाच्यात आहे, मागच्यात, लहान मध्ये आहे, म्हणजे फरक काय होणार, आता फेकून म्हणा तू एकटंच म्हणालीस. हा, काय होणार, कमी होणार. आता फरक ऑलरेडी किती आहे, फरक कितीचा आहे, 15चा आहे. हा फरक कमी होणार, कमी करायचा म्हणजे किती करायचा, 0 किंवा 11 करा, जवळचा कोण आहे, 11, 11 करायचा असेल तर ह्यात मग किती कमी झालं पाहिजे, स्टार म्हणजे किती असणार, समजलं. दुसरं गणित बघा परत, अजून घ्यायचे, मी काय सांगितलं, सगळ्यात महत्वाची कसोटी 11चीच आहे, ज्याच्यावरती जास्त प्रश्न पडतात, आणि त्याच्यामुळे हीच कसोटीचे एक्झाम्पल जास्त घ्यायचे. बरं, दुसरं फरक बघा, सॉरी बेरीज बघा, 6 आणि 1, 7 आणि 6, 13 आणि 8, 21. खालची 0 स्टार आणि 5 किती होईल, 5 अधिक स्टार. परत मागच्या टोकाकडे आहे का पुढच्या टोकाकडे आहे, लहानकडे आहे का मोठ्याकडे आहे, लहानकडे आहे, फरक काय होणार, कमी होणार. लक्षात आहे, हे रटलं की होतंय, या काय ते वाक्य फक्त लक्षात राहिलं पाहिजे. फरक काय होणार, कमी होणार. आता ऑलरेडी फरक किती आहे, किती करणार, 16च्या जवळचा 11, 11 करणार म्हणजे किती कमी करायला पाहिजे, 5, स्टार किती येईल, समजलं. बघा, अजून कन्फ्युजन असेल सांगा, अजून आपण तिसरं गणित घ्यायचं आहे, समजते. आता बघा परत पुढचं, 8 आणि 3, 11 आणि स्टार आणि 3, 11 आणि 3 14, म्हणजे 14 अधिक काय करायचं आहे, स्टार. आता 2 3 5, 5 आणि 5 10. आता कुणाकडे आहे, मोठ्याकडे आहे, फरक वाढणार का कमी होणार, वाढणार. आता ऑलरेडी फरक किती आहे, 4, वाढून जवळची संख्या कुठली आहे, वाढून किती आहे जवळची संख्या, 11, म्हणजे किती पाहिजे, हे म्हणजे काय ना. आता ह्याच्यापेक्षा तर सोपं काय नाहीच आहे, हे शेवटच झाला, माझा बी शेवट झाला, तुमचा शेवट झाला, समजते. मी आता एक्झाम्पल देतो, फक्त काय सांगतोय का, टप्प्याटप्प्यानं घ्या घास. म्हणजे आधी बघा, स्टारची बेरजेमध्ये स्टार लिहा, स्टार लिहिल्यानंतर पहिला प्रश्न विचारा, मोठ्याकडे आहे का छोट्याकडे आहे, फरक कमी होणार का वाढणार, फरक काढून घ्यायचा, हा वाढून किती करायचा आहे. समजा कन्फ्युजन काय होतं सांगतो, 4 आलं, आता ह्या 4चं 0 करायचं का 11 करायचं, हाच मोठा प्रश्न येतोय. आणि हा प्रश्नासाठी आपण कुणाकडे आहे त्याच्यानुसार ठरवायचं. लहानकडे असेल तर काय होणार आहे, 0 करायचं म्हणजे कमी होणार, त्याला कमी करून 0 करा. मोठ्याकडे असेल तर त्याला वाढवून किती करा, 11 करा. याच्यासाठी ती दोन वाक्य लिहून दिलेली आहेत. ओके, डू एक्झाम्पल. आता जर का कोण ह्या प्रकरणात गावला,
SSC जमते काय? आता नवीन आहे तर असे मोजतीस पोटाव. चल अडे झालं पाहिजे, थोडं काय अवघड नाही. किती तू 8 म्हणलं लगेच ना 8 लिहिलं लगेच. समजते काय? बघा काय काय करायला पाहिजे. पहिल्यांदा स्टेप आठवायला पाहिजे, डोक्यात स्टेप आठवायचे. काय काय करायचं आहे? पहिल्यांदा मला बेरीज करायची आहे. बेरीज केल्यानंतर ज्याच्या स्टार आहे त्याच्या स्टार लिहायचा आहे. लहानकडे का मोठ्याकडे आहे तो बघायचा आहे. मोठ्याकडे असेल तर फरक वाढणार, लहानकडे असेल तर फरक कमी होणार. आता बघूया, एवढंच करायचं आहे. हे म्हणजे रिकॉल करणं की मला काय करायचं आहे. एवढंच फक्त शिका, प्रॅक्टिस करायची गरज नसते. हे ज्याच्या डोक्यात फिट बसते ना त्याला करायचीच गरज नाही प्रॅक्टिस. मला काय करायचं एवढं समजते. बघा पहिल्यांदा 3 आणि 9 12, 12 आणि 1 13, 13च्या पुढे काय नाही म्हणजे किती येईल 13. स्टार आहे का त्यात? नाही. 9 आणि स्टार किती येईल 9, 9 आणि 7 16 अधिक स्टार. कुणाकडे आला? मोठ्याकडे आला का छोट्याकडे आला? फरक काय होणार? वाढणार. ऑलरेडी फरक किती आहे 3चा. किती करायला पाहिजे? 11. किती येईल 10. इतना सही है सब कुछ. समजते? अजून एक देऊ? तू आता आलीस ना त्यामुळे तुला समजणार नाही. आता जायचं, नंतर युट्यूब लेक्चर अपलोड करतो, बघायचं मस्तपैकी खाईत पीत. युट्यूब लेक्चर भरायचं ना. काय काय नाही नाही तसं नाही. कळलंय मला, बडबडू नकोस. लगेच 2 टिक करून 20 सेकंद पुढं असं होतंय. बरोबर आहे का नाही? बस झालं. पुढं हे होतंय का नाही? इथंच आहे काय? इथं कोणतरी म्हणून धाडस करा की बस 20 सेकंद पुढं. चला घ्या एक्झाम्पल घ्या. संख्या सांगतो, सांगा घ्या. घ्या स्टार. स्टार पहिला स्टार घ्या. स्टार 45 989. हॅलो, वजाबाकी चुकलीस. चूक. मला वाटलेलंच मी घोळ करणार. चूक. ज्यांचं 2 आलंय अशी फोडणार आहे की त्यासनी सांगितलंय म्हणशीला. तुम्ही अजून एक गोष्ट बघायला परत चुकला असा. जे 2 वाक्य लिहून दिले आहेत त्याच्यातच चुकला असा. 8 9 2 चूक. परत बघ. तू जिथं ते वजाबाकी करून पाठीमाग आणलंयस ते पुढे न्यायचं आहे. सॉरी, पुढे नेले ते पाठीमाग आणायचं आहे. कुणाकडे आहे स्टार? रानकडे आहे. वाढणार, सॉरी कमी होणार. हा, मग त्याला वाढवून द्यायला पाहिजे का नको? खालची बेरीज किती आली? खालची बेरीज किती आली? बेरीज किती आली? 22. वरची किती आली? 13. कुणाकडे आहे स्टार? 13 कडे आहे. मग 13तला आणि 22 मधला फरक किती आहे? 9चा. मग काय करायला पाहिजे? तुम्हाला कशी सटकं देतो बघा. बेरीज करा. 9 ने 5 13 अधिक स्टार. बरोबर काय? आता इथं याचा येतो किती? 22. आता मला सांगा बारक्याकडे आहे फरक काय होणार? कमी होणार. बरोबर आहे काय? ऑलरेडी गॅप जो आहे तो कमी होणार. गॅप कितीचा आहे? सॉरी कितीचा आहे? 9चा आहे. कमी करायचं म्हणजे पुढे न्यायचा 11 वरती. कुठे न्यायचा? मागा आणायचा. 8 पासून मागा आणायचा. कुठं आणायचा? 0 वरती आणायचा. कमी करायचा म्हणजे या 9ला कमी करायचा. समजून घ्या. ह्या 9ला कमी म्हणजे काय? 9 पेक्षा उत्तर कमी येणार. किती आणायचं आहे? 0. उत्तर काय येईल? 9 0 न्यायचं आहे तर किती येईल? 9. आता परत फरक सांगतो. समजा
11वरती, सॉरी कितीवरती आहे, 16वरती आहे आणि त्याला कमी करायचं आहे, तर कितीवरती आणणार? आता शून्यावर येणार नाही, आता येणार कितीवरती? 11वरती. तर इथं फरक किती आला? 5चा. मागं न्यायचं म्हणजे कितीवरती न्यायचं? शून्याकडे न्यायचं, 11कडे न्यायचं. कमी करायचं म्हणजे 2 कसं का वाढलं? सांग. 9चा 11 करणं म्हणजे कमी करणं कुठं आलं सांगा मला. 9चा 11 करणं म्हणजे कमी करणं कसं आलं? हा, उत्तर किती देणार आहे? 9. घ्या अनेक कुठेतरी तुम्हाला प्रदर्शन ठेवावेत बघा. आता जर का कोण चुकला, ते चालू आहे ना का? बाहेर दिसते. अगोदरची लेक्चर काय बखा झाल्या सगळे दिसतात. ह्या कोपऱ्यात लाईट पडत्या, त्या कोपऱ्यात लाईट पडत्या. इकडं कोपरा कोण तूच घेतलास? हा, तुला पेपर घ्यायचा. मला पहिल्यांदा असं कोणतरी सांगितलं असेल की सर मी लेट येणार आहे, पेपर लेट घ्या. खरं चेष्टा नाही. मग पहिल्यांदा मी मग अशी बॅचला पण म्हणलो, तर तुम्ही गदड्यावर म्हणतो पेपर असा चुकीत आहे. त्या पोरगीला म्हणतो फोन करून सांगितलं की बस मी येणार आहे लवकर ये. चला जायचं. 2 आणि 1 3, 3 आणि 9 12, 12 आणि 2 14, 6, 6 आणि 6 12, 12 अधिक कुणाकडे आहे? फरक कितीचा आहे? काय होणार? कमी होणार का वाढणार? कमी म्हणजे काय करायचा? किती येईल? नशीब कमी म्हणजे आणि 9 कोण म्हणणार नाही. आता मला घामच फुटला असता, फ्रेंड सिंड्रोम झाला असता मला इथं. समजले का? अजून एक एक्झाम्पल द्यायचं? घ्या घ्या. आज परीक्षेत मी 5 विचारणार आहे पुढल्या आठवड्यात. 11वरतीच 5. एक सोडायचा, दुसरे किती लिहितो, फक्त लिहून ठेवतो. चला 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 लवकर. पहिलेच किती आला? 4. आता कसं आन्सर वाढलं बघा. असं आन्सर वाढलं की मला लय आनंद होतो. तेव्हा 4 जण आन्सर सांगत होते, आता 8 जण सांगायला. समजा हळूहळू आवाज कमी व्हायला लागला तर मला तर अटॅकच येईल की अशानं. कमी काय होता का म्हणे बघा आवाज हळूहळू. 2 स्टार आलं ना, गडबड झाली ना. 2 स्टार. हा, 1 स्टार कळे ना, 2 स्टार द्यायलायचा. हेच तर आहे. काय सांगतो बा की कुठल्या तरी पुस्तकामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय होतंय, इथंपर्यंत सीमित दिले जाते. पण विचारण्याची पद्धत ही पण आहे की 2-2 स्टार पण देऊ शकतात. आपण 4-4 मध्ये बघितलं, 2-2 स्टार देतील, पुढे देतील, 3 मध्ये देतील,
ते ते डबल स्टार. आता आधी हे सोडूया मग हे सोडूया. बघा 14 14 2 16 3 19 स्टार आहे काय नाही. 9 आणि 6 15 15 अधिक स्टार कुणाकडे आहे मागच्याकडे आहे फरक कितीचा आहे 4चा आहे काय होणार 0 म्हणजे किती उत्तर येईल. ही पायरी 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 कुठं काय चालली म्हणून काय आहे असंच आहे. आपण समजायसाठी सोपं 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 किती फळा भरून जाय ना तिथं. चला आता हे बघूया 6 स्टार 0 1 0 स्टार बरोबर बरोबर काय. आता बघा 1 2 किती आली 1 2 किती आली 2 स्टार बरोबर. आता बघा मागच्याकडे आहे बरोबर आहे काय फरक कितीचा आहे अच्छा आहे. नाही एक मिनिट काय चुकले बघा थांबा. माझं लिहाय चुकले का काय चुकले थांबा बघतो. प्रसंगानाधानामुळं जरासं चुकलंय. येणार नाही असं मी सांगताय काय म्हणलो इथं गेल्यावर मग कळालं की हेच उत्तर निघत नाही. काय निघत नाही मला 5 ला 2 भागात विभागता येत नाही बरोबर आहे. त्याच्यामुळे चूक लक्षात आली की पाठी मग लिहायला चुकलायस बाबा तू इथं 8 आहे. तरी सर चुकला आता सोडून दाखव आता बघा सोडूया बरोबर आहे. आता बघा 6 आणि 8 14 बरोबर आहे. आणि हे किती आला 1 आणि 2 स्टार किती येईल तरी पण चुकले काय ते 2 स्टार लागले काय. नाही नाही काय रे गणित मीच तयार केले थांबा मीच तयार केले. मी अजून एकही पुस्तक गणितातले नाही आतापर्यंत मी जेवढी गणित सोडली तेवढी सगळी मीच दिल्यात. हे का चुकले ते विचार करावले मी माझं काय कसं चुकलं का चुकलं हे विचार करलो. 2 मिनिट थांबा बघूया काय चुकले त्याला. बरं सोपा आहे या बरोबर आहे. अजून पण आपलं बरोबर आहे. फरक कितीचा आहे 13चा आहे बरोबर. कुणाकडे आहे मागच्याकडे आहे का पुढच्याकडे आहे फरक काय होणार कमी होणार. कमी होऊन फरक किती करायला पाहिजे आता 11 फरक करायचा असेल तर मला ह्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे 2 यायला पाहिजे. मग असे कुठले 2 स्टार स्टार आहेत यांची बेरीज 2 माझं मग असे चुकलं फक्त तुम्ही मला भ्या गाठलं जाऊन चुकलं माझं. हा उत्तर किती येणार स्टार म्हणजे 1. आता बघा गणितात 2 जागी 3 जागी कितीही स्टार होईल बरोबर आहे. आता बघा एक सिंपल सांगतो काय सांगतोय नेहमी जे 2 स्टार येतात ते 1 आड 1च यायला पाहिजे 1 आड 1च यायला पाहिजे तरच गणित तयार होते. कारण आपल्याला ते पण माहिती पाहिजे गणित कधी तयार होते आणि गणित कधी तयार होत नाही. बघा काय म्हणलो मी 1 आड 1 काय समजा वरच्यात पण स्टार आलं खालच्यात पण स्टार आलं ते वजाबाकीमध्ये कॅन्सलच होते. ते कुठला बी अंक ठेवा 2 ठेवा 3 ठेवा 4 ठेवा 5 ठेवा काही फरक पडत नाही. ज्यावेळी वरच्यात पण स्टार आणि खालच्यात पण स्टार आला स्टारच्या जागी 0 ते 9 पर्यंत कोणताही अंक ठेवा येणार. देतो एक एक्झाम्पल दुसरं ओके. आता पण काय दोन्हीच्या दोन्ही स्टार एकाच आलं तर फक्त काय करणार फरक जे चालेल त्या 2 भागात विभाजन करणार एवढंच फरक. ओके अजून एक द्यायतलं आधी हे लिहून घ्या आम्ही देतो दुसरं. इथे येतो मग
इथं नाही, पुढचं गणित डबल स्टार वालं PSI लेवलचं गणित डबल स्टार. माहिती आहे ना PSI ला डबल स्टार असतो, 2 स्टार असतात का 3 स्टार असतात? 2. PI ला 3 स्टार. PSI ला किती आहेत? 3. PI ला तुम्हाला पोलीस प्रशासन असते माहिती आहे ना? पोलीस प्रशासन नावाचा एक भाग पण असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पोलीस सिस्टीम माहिती पाहिजे. हा काढ लवकर तू पाहिजे मला लवकर. एक 1 आणि 0. शेवटला जाईपर्यंत पाणी इथपर्यंत उड्या मारताय रे तुम्ही. नाकात जरा झाली. 1 आणि 0 खाली वरती. चला सोडूया. काय पुढे गेली. बेरीज किती आली? 7 अधिक 2 स्टार. पुढं 4 आणि 7 11 आणि 8 बरोबर आहे. आता कुणाकडे स्टार आहे? मग छोट्याकडे का मोठ्याकडे? फरक काय होणार? कमी होणार. ऑलरेडी फरक किती आहे? फरक कितीचा आहे? 12. हा फरक तुम्हाला काय करायचा आहे? कमी करायचा आहे. कमी करून किती करणार आहे? आता बघा तुम्ही 11 केला किंवा 0 केला. आता बघा फरक प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही 11 पण करू शकताय, 11 पण करू शकताय, पण तुम्हाला किती कमी करायला पाहिजेत? 1. अर्धा कसं देणार वाटून? नाही ऐक, समजून घ्या, सोपं आहे. 11 करायचं म्हणला, फरक जर का तुम्हाला 11 करायचा झाला तर 1 वजा करायला पाहिजे ना यातनं, बरोबर आहे. मग स्टार जर का दोघांच्यात कसा एक अर्धा करून द्यायला पाहिजे, बरोबर आहे. मग दुसरी कंडिशन काय करू शकताय तुम्ही? 0 करू शकताय. 0 करायचं असलं तर या 12ला काय करायला पाहिजे? 6. आणि तीच आन्सर आहे 6. लक्षात आलं काय? 0.5 म्हणता येत नाही आपल्याला, पूर्ण संख्या ठेवायची आहे मध्ये. त्याच्यामुळे किती ठेवायला पाहिजे? 6 आणि 7. तुम्ही ऑप्शन 1 सोडवू शकताय, काय असं काय एवढं हे नाही. हा पण हे माहिती पाहिजे, हे आधी शिकून घ्या. ऑप्शन 1 शिकायचंच आहे. काय सांगलो बघ, ऑप्शन 1 प्रत्येक गोष्ट कशी अनालिसिस करायची, काय काय करायची, जिल्ह्याचा पेपर पण सोडवून घेणार. प्रश्न त्याचा नाही. आधी नॉलेज वाढूया, भरपूर टाइम आपल्याकडे. आधी नॉलेज वाढूया, त्याच्यानंतर काय करायचं? ऑप्शन. आणि तेव्हा तुम्हाला समजणार पण की हा ऑप्शन फिक्स येत नाही. काय सांगते बघा, आधी एवढं नॉलेज डेव्हलप करायचं, हे येतच नाही. कोण किती पण असू दे, हे येणारच नाही. हे कॉन्फिडन्स हात येतोय, ही किंमत टाकली तर ही किंमत इथपर्यंत जाणार, येणारच नाही. ऑप्शन चूज करताना पण असं ऑप्शन चूज केला पाहिजे की लगेच आन्सर आलं पाहिजे, जवळपासचा ऑप्शन सांगता आला पाहिजे, उत्तर इथे जाऊ शकते. हे अंदाज बांधण्यासाठी आधी सगळं कव्हर करून घ्यायचं. बघा किती उत्तर येईल? झालं? घ्या आता. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022. आपल्याला कुठं प्रश्न पडलाय गरजेचाच नाही. आपल्याकडे सगळ्या प्रकारची जनता आहे, बरोबर आहे का? आपल्याला फक्त प्रश्न सोडवता आला पाहिजे. राज्यसेवेचा असू दे किंवा कंबाईनचा असू दे किंवा पोलीस भरतीचा असू दे, बरोबर आहे. प्रश्न लिहून घ्या. जर पुढे संख्या लिहिल्या बघा. जर या संख्येला 3 ने व 5 ने भाग जातो, 3 ने व 5 ने भाग जातो, तर अनुक्रमे एकक व हजार स्थानी उचित अंक जोडी निवडा. ओके, उचित अंक जोडी निवडा. आता ऑप्शन पण तुम्हाला देतो, कारण की इथं एकच तिने दिलेला नाही, तिने अंक जोडी निवडा म्हटले. याचा अर्थ 2 वेगवेगळ्या संख्या तिथे दिलेल्या आहेत.
फक्त त्यांनी सांगताना स्टार्ट दिले आणि उत्तर देताना आपल्याला सेपरेट सेपरेट दिलं, त्यामुळे आपलं उत्तर सेपरेट सेपरेट काढायचे. ऑप्शन नंबर 1 0-4, ऑप्शन नंबर 2 5-4, ऑप्शन नंबर 3 5-6, ऑप्शन नंबर 4 0-6. 0-6. ऑप्शन परत सांगू, ऑप्शन परत रीड करतो बघा. पहिला ऑप्शन आहे 0-4, दुसरा ऑप्शन आहे 5-4, तिसरा ऑप्शन आहे 5-6, चौथा ऑप्शन आहे 0-6. झालं काय बघा. आता मला सांगा ऑप्शन काय काय दिलेत पटपट सांगा. 0-4, 5-4, 5-6 आणि 0-6 एवढे ऑप्शन आहेत. एक एक संख्या आहे का नाही फिक्स, त्याला बघायची गरज आहे काय नाही. म्हणजे फक्त 3ची कसोटी लागू करायची आहे. 3ची कसोटी लागू करायची असली पहिल्यांदा बेरीज करा. 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 आणि 2 17 आणि 5 22च्या पुढं कोणत्या कोणत्या संख्या 3च्या पटीत आहेत? 24, 27, किती 30, 33 बरोबर. बेरीज बरोबर ना आपली 5 आणि 8 8 बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथपर्यंत जायचं असेल तर किती पाहिजेत? इथपर्यंत जायचं किती पाहिजे? इथपर्यंत इथं 15 बरोबर. म्हणजे आता तुम्ही जे 2 स्टार मिळवायचे फक्त राखलेत त्यांची बेरीज ही यायला पाहिजे बरोबर आहे काय. म्हणजे ह्या दोघांची बेरीज कशी पाहिजे? 2 आली तर 24 होईल म्हणजे 3 भाग जाईल. दोघांची बेरीज 5 आली तर 27 होईल 3 भाग जाईल बरोबर आहे. आता ह्या दोघांची बेरीज किती आल्या? 4, यांची किती आल्या? 9, यांची किती आल्या? 11, याची किती द्या? 6. बघा यातली कुठलं येईल आन्सर? काय येणार? 11 वालं. म्हणजेच 22 मध्ये 11 मिळेल तर 33 होईल म्हणजे उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर. फक्त 3ची कसोटी लागू करायची होती एवढंच करायचं होतं बाकी काही वेगळं नाही. ऑप्शन नंबर पुढे घ्या. लिपिकचा आहे 2018चा. या संख्येला 11ने निशेष भाग जातो तर स्टारचा ही कोणता अंक असेल? आता एवढं तरी सांगा पटकन. किती? 5. किती येणार? 11 सॉरी 10. 10 आणि 1 सॉरी 10 आणि 1 नाही 10 आणि किती? 10 अधिक स्टार त्याच्यानंतर 5 आणि 9 14, 14 आणि 1 15. कुणाकडे आहे? लहानकडे आहे. इथं वरती जायला 5 पाहिजेत म्हणजे उत्तर किती येईल? लक्षात आलेलं आहे काय? कसोट्या थांबवायच्या काय? ओके. हा आता फक्त एक थोडी एक्झाम्पल दिलेलीच नाही एक्झाम्पल.
एक मिनिट मीच देतो समोर. पुढे तुम्हाला 5 संख्या दिलेल्या आहेत. किती आहेत? 5 नाही 4 आहेत. यातलं तुम्हाला असं लिहायचं ऑप्शन, म्हणजे प्रश्न लिहायचा खालीलपैकी कोणत्या संख्यांना 45 ने भाग जातो. प्रश्न लिहा खालीलपैकी कोणत्या संख्यांना 45 ने भाग जातो आणि हे 4 आहेत. हे तुम्हाला बघायचं आहे 1 ला जातोय, 2 ला जातोय, 3 ला जातोय का कोणालाच जात नाही, चेक करायचं. 45 ने भागवलं, किती भागवायचं आहे? 45. अशा प्रकारचे गणित येतील. ओके, पहिला मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की काय करायचं आहे. ज्यावेळी 45 असेल त्याला फोडायचा. एक वाक्य लिहून घ्या तिथं. संख्येच्या काल आपण सांगितलं, फक्त लिहून दिलं नाही. काय? संख्येने जर एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जात असेल, निशेष भाग जात असेल, जर एका संख्येने किंवा ए म्हणा तिथं, जर ए ने बी ला भाग जात असेल, जर ए ने बी ला भाग जात असेल, बरोबर, तर ए च्या प्रत्येक अवयवाने बी ला भाग गेला पाहिजे. प्रत्येक अवयवाने कोणाला भाग गेला पाहिजे? बी ला भाग गेला पाहिजे. प्रत्येक अवयवाने बी ला भाग गेला पाहिजे. आता बघा म्हणजे काय, 45 अवयव पाडलं मी किती? 5 आणि 9. म्हणजे मला काय करायचं आहे, 5 ची पण कसोटी लागू झाली पाहिजे आणि कशाची लागू झाली पाहिजे? 9 ची. मग आता 5 ची कसोटी लागू होते का नाही? पोपटाचा डोळा फक्त लागू झाली, बरोबर आहे. आता फक्त कुणाची लागू करायची? 9 ची. 9 ची लागू करताना काय करणार? बेरीज करून किती भाग जायला पाहिजे? 9 न करा बेरीज. 4 2 6 4 10 9 भाग जाईल काय? नाही. 2 नंबर 4 आणि 4 8 आणि 5 13 आणि 5 किती? 18 भाग जाईल का नाही? जाईल. 7 आणि 4 11 आणि 3 14 आणि 2 16 आणि 5 21 भाग जाईल का नाही? नाही. 9 आणि 2 11 आणि 2 11 आणि 4 15 आणि 3 18 आणि 1 19 आणि 5. लक्षात आलं? एवढं सोपं आहे. फक्त काय तुम्हाला देताना असेच अंक देतात. कसे अंक देतात? असेच अंक देतात. फॉर एक्झाम्पल अंक कुठले कुठले देतात बघा. 45 दिला, 35 दिला, त्याच्यानंतर 72 देतात, 8 9 72 सेम तसाच. त्याच्यानंतर 63 देतात, म्हणजे ज्यांची फोड 99 देतात. ज्याची फोड कशी होईल, किंवा 88 देणार ज्याची फोड फक्त दोघांच्या मध्ये होत्या. म्हणजे हिची काय होईल? 5 आणि 9 7 आणि 5 8 आणि 9 7 आणि 9. लक्षात आलं काय? परत हिची काय देणार? 11 आणि 9 11 आणि 8. फक्त काय करायचं, एक एक कसोटी लागू करून बघायचं. आता एक एक कसोटी लागू करत असताना काय करत असेल, पहिल्यांदा सोपी कसोटी लागू करायची. नेहमी लक्षात ठेवा, पहिल्यांदा सोपी कसोटी लागू करायची. जेवढे ऑप्शन आहेत ते इलिमिनेट करून टाकायचे. आणि त्याच्यानंतर जो राहिलाय त्याच्यामध्ये काय करणार? दुसरी कसोटी लागू करणार. जो दुसरा अंक राहिलाय तो पहिली लागू. आता काही 5 ची सगळ्यांनाच लागू झाली. समजा इथं किती असतं? इथं दिलं असं मी 2, तर तुम्ही हा ऑप्शन 9 ची कसोटी लागूच करून बघणार नाही. लक्षात आलं? अशा प्रकारचे एक्झाम्पल आहेत. थांबायचं 5 मिनिटं.